प्रवासी जे आहेत या गाडीतले खाली उतरले होते। याच वेळेस अपोजिट डायरेक्शननी येणारी जी कर्नाटक एक्सप्रेस ही गाडी होती, त्या गाडीने या काही प्रवाशांना इंजुरी झालेली आहे अशी माहिती आपल्याला आतापर्यंत मिळालेली आहे। या प्रवाशांना मेडिकल हेल्प पोचावी म्हणून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आपण तिथे ॲम्ब्युलन्सेस आणि बाकी गोष्टी बोलवलेल्या आहेत। सोबतच जवळचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडनं आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आणि भुसावळ स्थानकामधनं देखील एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती निघालेली आहे आणि आपली अपेक्षा आहे की जे इंज्युअर्ड प्रवासी आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत। सर, तर काय कुठल्या वेळेला ही साधारणतः घटना घडली, काय सांगाल? ही घटना आज संध्याकाळी 5 वाजल्याच्या नंतर घडलेली आहे, ज्यामध्ये मुंबईकडे येणारी जी पुष्पक एक्सप्रेस होती त्या एक्सप्रेसमधल्या गाडीमध्ये ACP झाल्यामुळे काही प्रवासी जे आहेत ते ट्रॅकवरती उतरले होते। साधारण सर किती प्रवासी खाली उतरले आणि किती जणांना जखमी, काही मृत्यूची काही आकडेवारी आली? आतापर्यंत आपल्याला 7 ते 8 प्रवाशांना इजा झाली आहे एवढीच माहिती आपल्याकडे आतापर्यंत आलेली आहे। एकदा साईटवरती डॉक्टर्स आणि बाकीची मेडिकल टीम ज्यावेळेस पोहोचेल त्यानंतर आपण याच्याबद्दल अधिक माहिती देऊ शकू। नक्कीच, धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केलं। तर आपण जर पाहिलं तर एकूण 7 ते मध्य रेल्वेच्या पेआरओंकडून ही माहिती देण्यात आली आहे की पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग पसरल्याची बातमी कळली आणि त्यानंतर प्रवाशांनी या ठिकाणी उड्या मारल्या। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं। रेल्वे दुर्घटनेत 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। तर